हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज आजचा ब्लॉग 2 आहे, त्याच्यामध्ये आम्ही रामनवमीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही रामजन्मोत्सव कसा असतो ते दाखवणार आमच्या गावातील. तर इथे चिंतन पण रेडी झालं, मी पण रेडी झालं आहे. सो लेट्स गो. जैसे मालिक प्रभु से तेरे सागरातली मौलिक जैसे मालिक प्रभु से तेरे मानवते ते दिव्य कलोन हरिया पातक धरे पुढे तुझा राम सर्वाभूती राम राम तुझा राम सर्वाभूती जगात कर तुम्ही प्रेमच केवळ तुम्ही वेगळा नाही रे जगात कर प्रेमच केवळ तुम्ही वेगळा नाही रे संजय सोडून करणे राम नाम तुम्ही आवे संजय सोडून करणे राम नाम तुम्ही आवे तारे धर्म सर्वामधून अनंत ठेवा अमोल दुर्मिळ आयुष्याचा नका करू तुम्ही नाश रे अमोल आयुष्याचा नका करू तुम्ही नाश रे तुझ्यात राम सर्वाभूती राम राम तुझ्यात राम सर्वाभूती
फुल गर्दी आहे. तुम्ही बघू शकता, मध्ये मग दाखवतो मी. तर काही तिथे हे जेवणाचं आहे, ते जेवण भंडारा असतो, जन्मानंतर भंडारा होणार आहे इथे. आणि इथे सगळे इथे शेड आहे ही आपली. हे आम्ही वरती आलो इथे चिंतन. ते बघा गाईस, गर्दी बघा किती इथे. रामकथा चालू आहे आता गाईस. बघा तिथे मध्ये राम श्रीराम आहेत. वैशिष्ट्य म्हणजे काय करतात, त्याची सतवटीच्या प्रसादाचं जे महत्व असतं ना ते निघून गेलेलं. जे इथं उपस्थित असतात त्यांच्यासाठी तो प्रसाद असतो. त्याला हात जोडावे, मनोभावे प्रार्थना करावी आणि तो भक्षण आनंदाने भाषण करावे. त्याचे जे काही गुण असतील ते आपल्यामध्ये उतरतात. आपला जो मन असते, चित्त असते, ते शुद्ध होऊन जातं आणि देवांच्या खाली आपली श्रद्धा दूर होते. पण त्यांचा विचार करायला गेलात तरी हे तेही गेलं आणि तुम्हीही गेले आणि शेवटी काय आहे श्रीरामरायांचा पाडवा घेतला जातो. पाळण्याला सुरुवात करा. शांतता राखा, शांतता राखा, कृपया शांतता राखा. आता पाळणं होईल आणि पाळणं
दशरथ राजाच्या रथाचा आग सुटला चांदीचा दशरथ करून त्याच्या पलंगला जडतो सात निसट केला तिने त्या रथातून खाली उडी मारली आणि आपला हात तिनं चाकाच्या याच्यामध्ये ठेवला आणि दशरथ राजाचा आस असतो ना त्या ठिकाणी तिने आस आपला हात रखला आणि दशरथाचा रथ सावरला. त्या राजाने तिथे ऋषी प्रसन्न झाले होते आणि मुलगी काही आणि त्याला तेव्हा काय पाहिजे फुलकटी पाहिजे गंगेकटी पाहिजे कवचकटी पाहिजे ते एवढं पाणी झालेलं होतं त्याने ते ऋषी खुश झालेले होते काय माझ्या सेवेला पाहिजे मला कधी काय पाहिजे गंध कसं पाहिजे पाहिजे ते सगळं ती कोण बघत होते काही बाल पाहिजे आणि जेव्हा त्यांचं ते अनुष्ठान पूर्ण झालं ते जायला निघाली